हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो नमस्कार. ही एक फार जुनी गोष्ट आहे. रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे. तिथे सायकलीवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. 4 बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होतं. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एक फाटकी जुनी साडी, ती पण मळलेली. डोक्यावरचे केस सुद्धा पूर्ण पांढरे झाले होते. साधारण 70-75 वय असावं. तिथे एक जुनाट गोंडपाट होतं, त्यावर बसलेली असायची. थंडीपासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसामध्ये कायम ती अंगावर घेतलेली असायची. समोर एक जर्मनचं ताट, एक स्टीलची चेपलेली वाटी, एवढंच. एवढं असूनही चेहऱ्यावर मात्र कायम स्मितच असायचं. एके दिवशी संध्याकाळी घरी जाताना सायकल काढत होतो, त्यावेळेस तिने मला विचारलं, बाळ, नाव काय तुझं? मी नाव सांगितलं. कदाचित त्यांना ऐकू गेलं असेल किंवा नाही हे मला समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं, काय? मी पुन्हा सांगितलं. त्या हसत बोलल्या, अच्छा, छान नाव आहे. त्यांनी इतर चौकशी केली, म्हणजे घरी कोण असतं, गाव कोणतं. नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅगकडे पाहून तिने विचारलं, डब्यामध्ये काही शिल्लक आहे का? मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, नाही हो आजी. का कुणास ठाऊक, पण मला खूप वाईट वाटलं नाही बोलताना. पुन्हा तोच हसरा चेहरा करून त्या बोलल्या, काही हरकत नाही, पण कधी काही शिल्लक राहिलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा. हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे मात्र ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती काही मागण्याची, पण मजबुरी होती त्यांची. उपाशी पोट हे कुणाकडूनही काहीही करून घेतं. मी हो बोललो आणि निघालो. घरी आल्यानंतर आईजवळ बसलो आणि त्या आजीबद्दल सांगितलं. तिला पण खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यामध्ये 2 चपात्या जास्त भरल्या आणि बोलली, त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, आत्ताच गेल्या गेल्या दे, म्हणजे आत्ताच ताजं खाऊन घेतील. मी हो म्हणालो आणि घरून निघालो. स्टेशनजवळ पोहोचलो. त्या खोपटामध्ये आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून भाजी आणि चपाती त्यांना ताटामध्ये काढून दिलं. त्या आजीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मलाही खूप समाधान मिळालं. दुसऱ्या दिवशी जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली. एक चपाती काढून ठेवली आणि मित्राच्या डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं. संध्याकाळी मी तो डबा घेऊन आजीला दिला. त्या गोड हसल्या. त्यांनी डबा पूर्ण रिकामा करून दिला आणि त्यातली अर्धी चपाती काढली आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि दूर जाऊन पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्यांजवळ ठेवलं. मी त्यांची ती प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा तिथे येऊन बसल्या. मी विचारलं, आजी, हे काय करताय? त्या हसल्या आणि बोलल्या, बघ तिकडे. मी तिकडे बघितलं तर तिथे काही चिमण्या आल्या होत्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या होत्या आणि जवळच्या वाटीतलं पाणी पिऊ लागल्या. मध्येच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली. कदाचित तो तुकडा तिच्या भुकेल्या पिल्लासाठी ती घेऊन चालली होती. त्या दिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनीही काही भाग तिच्या पिल्लासाठी सुद्धा नेला. कदाचित हेच जीवन होतं, दुसऱ्यासाठी थोडंसं सुख घेऊन जाणं. जवळजवळ 1 वर्ष असंच चालू होतं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून मी पुण्याला आलो जॉबसाठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजीला पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा पेढा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या, आठवणीने मला पेढा दिला यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोरानं मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण, कुठला तू, मला प्रेमानं पेढा दिलास. खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो साहेब, होशील मोठा तू. मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली. या जगामध्ये आशीर्वाद आणि आनंद मिळवणं हे खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की त्याच्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशीर्वाद मिळून जातात. पण पूर्ण आयुष्य संपलं तरी ते आपण दुसरीकडे शोधत बसतो. मध्ये 1 वर्ष निघून गेलं. जॉब आता परमनंट झाला होता. म्हणून पेढे देण्यासाठी मी पुन्हा तिथे गेलो. तेव्हा तिथं त्या नव्हत्या. त्यांचं ते खोपटं पण तिथे जागेवर नव्हतं. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती. मी जवळच्या टपरीवर गेलो. मी विचारलं, इथल्या आजी कुठे गेल्यात? तेव्हा त्यांनी मला सांगितलं, अरे वारल्या त्या.
2 महिने होऊन गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं, जणू कुणीतरी जवळचं गेलं होतं. मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्यानं भरली आणि त्यांच्यासाठी आणलेला पेढा मी तिथेच ठेवून निघालो. तिथून सहज मागे वळून पाहिलं. अनेक चिमण्या गोळा झाल्या होत्या, पाणी पित होत्या. मी आजीच्या झोपडीकडे पाहिलं. आजी मात्र दिसत नव्हत्या. आजीनं मला जीवनातलं फार मोठं वास्तव देऊन गेल्या. दिल्यानं वाढतं, मग ते प्रेम असो वा दान. आपल्यातलं थोडंसं सुख दुसऱ्याला देणं, हेच तर खरं जीवन आहे, होय ना? श्रोतेहो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.